प्रिया मराठे. एक अपूर्ण पण प्रेरणादायी जीवन कहाणी. मुंबईच्या धगधगीच्या शहरात 23 एप्रिल 1987 रोजी एक गोंडस बाळाचा जन्म झाला. हिचं नाव ठेवलं गेलं प्रिया. साधं पण गोड नाव. घरातलं सर्वजण तिच्या खोडकरपणामुळे खुश होते. प्रिया लहानपणापासूनच हुशार होती. शाळेत नाटकं, सांस्कृतिक कार्यक्रम यात ती नेहमी पुढे असायची. शिक्षण घेत असतानाच तिच्या मनात एक स्वप्न होतं, अभिनेत्री व्हायचं. छोट्या छोट्या शालेय स्पर्धांमध्ये ती रंगमंचावर उतरायची आणि प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवायची. हळूहळू कुटुंबालाही जाणवू लागलं की ही मुलगी काहीतरी वेगळं करणार आहे. तिच्या अभिनयाचा पहिला टप्पा सुरू झाला मराठी मालिकांमधून. या सुखांनो या हे मालिकेमध्ये तिला पहिली खरी संधी मिळाली. त्यानंतर 4 दिवस सासूचे, तू तिथे मी यासारख्या मालिकांमधून तिचा अभिनय घराघरात पोहोचला. तिच्या डोळ्यांमधला आत्मविश्वास, बोलण्याची सहजता आणि हावभावांमधून दिसणारी नैसर्गिकता या सगळ्यामुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. मराठी मालिकांबरोबरच तिने हिंदी मालिकांमध्येही पाऊल ठेवले. कसम से या मालिकेत ती संपूर्ण भारतात ओळखली जाऊ लागली. त्यानंतर बडे अच्छे लगते है मध्ये ज्योती मल्होत्राची भूमिका साकारली. तेव्हाही तिची ती भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या मालिकांमुळे ती हिंदी टीव्हीवर सुद्धा झळकत राहिली. 2012 मध्ये प्रियाने अभिनेता शांतनू मोघे यांच्याशी लग्न केले. शांतनू हे प्रसिद्ध मराठी अभिनेते श्रीकांत मोघे यांचे पुत्र आहेत. या लग्नामुळे मराठी नाट्यविश्व आणि टीव्ही विश्व एका नात्यात जोडले गेलं. लग्नानंतर प्रिया आणि शांतनू यांचे जीवन सुंदर आणि आनंदी होते. दोघेही एकमेकांच्या आधारस्तंभ होते. लग्नानंतरही प्रियाने अभिनय थांबवला नाही. मराठी मालिका तुझेच मी गीत गात आहे 2023 हीच तिचं शेवटचं काम ठरलं. तिच्या चाहत्यांना वाटत होतं की अजून मोठ्या भूमिकांमध्ये ती झळकणार. कदाचित चित्रपटसृष्टीतही तिचं नाव झळकणार. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. 2 वर्षापूर्वी तिला कर्करोगाचं निदान झालं. सुरुवातीला तिने धैर्याने उपचार घेतले. काही काळ ती ठीक झाल्याचं दिसलं, पण नंतर आजार पुन्हा परतला. या काळात शांतनू आणि तिचं कुटुंब तिच्यासोबत खंबीरपणे उभं राहिलं. प्रिया स्वतः खूप लढली. तिच्या स्मित हास्यातून, तिच्या पोस्टमधून दिसायचं की ती शेवटपर्यंत आशा धरून आहे. 31 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 4 वाजता मुंबईच्या मीरा रोड येथील घरी प्रियाने या जगाचा निरोप घेतला. तिचं वय फक्त 38 वर्ष होतं. तिच्या निधनाची बातमी येताच मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. ती शेवटपर्यंत लढली, पण नियतीसमोर हारली. प्रिया गेली, पण तिचं गोड स्मित, तिचा अभिनय आणि तिचं सकारात्मक वृत्ती चाहत्यांच्या मनात कायम राहणार आहे. प्रिया मराठीचं आयुष्य फारसं लांबलं नाही, पण ज्या कमी काळात तिने काम केलं त्या कामाने ती घराघरात पोचली. अशा या अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली.